सर्वांना माझा जय महाराष्ट्र। मी प्रमोद गंगाराम पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरार शहर प्रमुख। आपला आज 25 तारीख आहे आणि आपल्या रोडवर हा फुलपाडा रोड आहे आणि बहुजन विकास आघाडीचे प्रदीप मिश्रा सर हे स्वतः उपस्थिती लावली आहे आणि स्वतःच आज रोडचं पाणीकरण बघतात आहे। आणि आपल्या रोडला मी विरार शहर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आज ह्या पावसामध्ये आपल्या विरार वसई नालासोपारा पावसामध्ये रोड तुंब भरलेले होते, गटार जाम झालेले होते, नाली काम झालेले होते आणि आज आपण वारंवार याचा पत्रव्यवहार चालू होता आणि आपण वारंवार याचं खड्ड्याचं पाणीकरण चालू होतं आणि त्याच्यामध्ये प्रदीप मिश्रा सर पण होते आपले बहुजन विकास आघाडीचे। आज स्वतः प्रदीप मिश्रा सर स्वतः माझ्या संगती आहे। हाय सर। नमस्कार साहब, आपका भी काम बहुत अच्छा है। आप इतनी रात को अपना टाइम निकाल के और सब रोड का काम देख रहे हैं, बहुत ही अच्छा है और आपके उज्ज्वल भविष्य की मैं कामना करता हूँ। नहीं थँक्यू। आणि आज प्रदीप मिश्रा सर स्वतः 25 तारीख आहे, आज नाईटला स्वतः या 3 दिवस झाले उभे आहे आणि आज मी पण इकडे उभा आहे। तसंच आज हे रोडचं पाणीकरण आमचं चालू आहे, ते तुम्हाला दाखवत आहे। काम यांचं एकदम बेस्ट आहे आणि हे बघा, आणि हे कॉन्ट्रॅक्टर आहे आपले सुपरवाइज़र, हे स्वतः आपले सुपरवाइज़र है। सर अपना नाम क्या है? मेरा नाम हैदर। आज जीवदानी रोड का पूरा काम आपने ही किया ना? जनकपुर धाम आरजे पर स्टेशन से लेके जनकपुर धाम तक आप ही होना अभी? चलो अच्छा है काम। खाली पानी भी नहीं देख के करो, पानी भी नहीं रहेगा तो पानी हटा दो प्लीज़, रिक्वेस्ट है आपको। और काम अच्छे से करो एकदम। ये अंधेरी करके गणपति का त्यौहार है, हम लोग के गणपति का त्यौहार है और वसई विरार शहर में गणपति का त्यौहार एकदम जल्लोष से मनाया जाता है और इस रोड का पानीकरण हम लोग कर रहे थे। आज खड़े हो आप और करा के ले रहे हो, अच्छी बात है, मुझे अच्छा लगा आपसे। मैं प्रमोद भाई हूँ, पहचानते हो ना? आज एवढा मोठा हायवा उभा आहे आणि आज याचं रोडचं पाणीकरण चालू आहे। जागोजागी खड्डे, खूप त्रास झालेला आहे आणि पूर्ण आज आम्ही हे काम करून घेत आहे आणि आपला गणपतीचा सण आहे आणि आपण गणपती खूप सेलिब्रेशन खूप मोठ्या थाटामाटाने करतो पुऱ्या महाराष्ट्रात। आज जिथे जिथे सत्ता आहे तिथे आपल्या आपल्या ठिकाणी ससा आपले रोड बनवतात आहे, पण ठीक आहे, हा आमचा लोकल रोड आहे। तात्पुरतं काम चाललंय भाऊ, अजून काय नाही। हां तात्पुरतं काम आहे। ओके। तर आज हे रोडचं पाणीकरण चालू आणि आम्ही करून घेतो आहे। बघूया आता पुढे कसं काय होतं आहे, कसं नाही होतं आहे, बघून घ्या। 2-2:30 वाजले रात्रीचे। गाड्यांसाठी पण आम्ही उभे आहे, गाड्यांना जायला पण रस्ता देत आहे आणि हा पूर्ण जनकपुरधाम रोड आहे, फुलपाडा रोड बोलतात त्याला। तसंच जीवदानी रोडला पण काम केलेलं आहे पूर्णपणे, पण अर्धे पूर्ण बाकी आहे। चंदनसार बाकी आहे, मनविलपाडा बाकी आहे। जसं जसं जिथे जिथे होत आहे तसं तसं करत आहे आम्ही लोक आणि करून घेत आहे। आज जीवदानी मंदिरापासून साईबाबा मंदिरपर्यंत जितका होता तो पॅच भरून घेतलेला आहे, पण काही लोक बोलतात आहे कमेंट्समध्ये का टेम्परवरी केलं आहे। ठीक आहे, प्रशासनाने आम्हाला साथ दिली, प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी जसा आम्ही पत्रव्यवहार केलेला होता त्या पत्रव्यवहारच्या हिशोबाने आम्हाला यांनी साथ दिली। आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं होतं का जसा पाऊस कमी झाला, विरार शहरामध्ये पाऊस कमी झाला आणि खूपच कमी झाला ॲक्च्युली बघायला गेलं। गणपती अवघे 2 दिवसावर आहे आणि 2 दिवसावर म्हणजे आज काय 26 तारीख आहे, 25 तारीख आहे, उद्या 26 आहे, म्हणजे 2 दिवसावरच गणपती आहे। त्याच्या अगोदर जितके खड्डे खूप खराबच झालेले होते, ऑलमोस्ट खराब झालेले आहे, त्या हिशोबाने आता फुलपाड्याचं आहे। मनविलपाड्याला पण एक गाडी गेलेली आहे ऑलमोस्ट, तर मी तिथे पण जाणार आहे। पूर्ण रात्रभर आम्ही हेच पारेकरण बघत असतो आणि पब्लिकला आम्हाला किती इझिली होऊ शकतं त्या हिशोबाने आम्ही करतो आहे। त्यांच्या काम करण्याची पद्धत पण खूप छान आहे
लोकांना असं वाटतं, पण ठीक आहे, प्रशासनाने जितका साथ दिला तिला दिला आहे. पण हे साफसफाई, पाणी नाही आहे, काय नाही. लोक बोलतात का पाण्यामध्ये पण डांबरीकरण करतात आहे, पण मी सध्या उभा आहे इकडे आणि मी स्वतःच बघतो आहे, पण कुठे काही मला पाणी आढळलं नाही आहे. आणि ठीक आहे, खड्ड्यांमध्ये जो पॅच आहे तो भरून घेतात आहे आणि छानपैकी जिथे मोठा खड्डा आहे तिथेही भरून घेतात आहे. आणि बघा, हे डांबरीकरण खूप चांगल्यापैकी केलेलं आहे, पूर्णपणे डांबरीकरण करून घेतलेलं आहे. पूर्ण एक ठिकाणी झाडूवाला आहे, झाडू मारून कचरा काढतो आहे, खड्डा पूर्णपणे खाली होतो आहे आणि त्याच्यात डांबरीकरण करून घेतात आहे. म्हणजे प्रशासनाने ठीक आहे, गणपतीसाठी रिलीफ दिलेला आहे, साथ दिली आहे आम्हाला. तर आमचा वारंवार पत्रव्यवहाराच्या हिशोबाने करतात आहे ते. बघू आता अजून पुढे काय होऊ शकतं आमच्याकडनं, राष्ट्रवादी काय करू शकते या वसई विरार शहरासाठी, बघूया. रोड रोलर आहे, डांबर गाडी आहे, हायवा गाडी आहे, म्हणजे ऑलमोस्ट गाड्या खूप उभ्या आहे. आणि हा जनकपूर धामपर्यंत रोड जातो पूर्णपणे. आता हे रस्त्याचं पाणीकरण आम्ही पुढपर्यंत बघत चालले आहे. पुढपर्यंत काम चालू. आता आम्ही जनकपूर धामला चालले असते. आता आम्ही आले रामचंद्र नगरला. तर इथे पण बघा कसं काम चालू आहे पूर्णपणे. इथे पण चालू आहे. प्रशासनाने आपल्याला प्रतिसाद दिला आहे गणपतीसाठी, पण बघू. रोड रोलर छोटा लागला आहे. खूपच रस्त्याची बॅड कंडिशन होती फुलपाडा रोडला. आणि जसं जसं आम्हाला ॲप्लिकेशन आले तसे आम्ही तसे काम करायला चालू केलं आहे. आणि खूपच त्रास झालेला. आणि खूपच म्हणजे 2 दिवसावर एवढे गणपती आहे आणि खूपच बॅड रोड होता हा. पूर्ण आम्ही जनकपूर धामपर्यंत आलो आहे. जागोजागी हे लोकांनी पॅच मारलेले आहे, चांगल्यापैकी पॅच मारलेले आहे. नगरपालिकेने पत्रव्यवहार आमचा वारंवारी चेक करून आम्हाला खूप प्रतिसाद दिलेली आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रदीप मिश्रा सर पण आमच्या बरोबर आहे आणि ते खूप काळजीपोटी काम घेतात. ते बघतात ते स्वतःहून आणि पर्सनल लेवलला आहे हे. जनकपूर धामपासूनचा पॅच मारत रामचंद्रनगरपर्यंत आम्ही आलो. रामचंद्रनगरपासूनचा पुढे चालू आहे यांचं पूर्णपणे डांबरीकरण. जसं आहे तसं बनवायला घेतलं आहे. तात्काळ आम्ही लोकांनी हे सर्व करून घेतलं आहे. अवघे 2 दिवसावर गणपती आहे. जीवदानी रोड पण काल झालेला आहे. जीवदानी रोडचं अर्धपैकी काम बाकी आहे. आईस फॅक्टरीच्या इकडचं काम बाकी आहे. वारंवार आपली माणसं उभे आहे आणि हे सर्व काम करून घेत आहे. रामचंद्रनगर पूर्णपणे खूपच रस्ता बॅड झालेला होता. डांबरीकरण बघा कसं टाकतो आहे. हे आता रामचंद्रनगरमध्ये आहे. मी RJNXच्या इथे पूर्णपणे ते पॅच भरायला घेतलेलं आहे. पूर्ण डांबरीकरण करून घेतलेलं आहे. हा पूर्ण साफ करून घेतलेला पट्टा हा पूर्णपणे ऑल कम्प्लिटली हा RJNXचा रोड आहे. पूर्णपणे रामचंद्रनगरमध्ये उभा आहे. आता 2:30 वाजायला आले आहे.
लाईन लेवलमध्ये कसं व्हाईट POPने हे लोक पूर्ण लाईन लेवल करून ड्रॉईंग बनवतात. ह्याच्यानंतर हा पॅच मारला जातो. ह्याच्यात पहिलं साप होतं, त्याच्यानंतर ह्याच्यावर डांबरीकरण होतं. ऑलमोस्ट खड्डा असला तर खडी पण टाकतात. 1 नंबर 2 नंबर 3 नंबरच्या खडी पण जातात. आणि मी सुभाष बघत करतो आहे इकडे. कामाची पद्धत मला आवडली. अजून पण पुढचे कुठचे आहे रोड ते मी बघून घेतो. आणि असंच तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो. असंच मी तुम्हाला दाखवत जाईल